स्वप्नात रंग भरताना भाग 19. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. एक्सलंट. मस्त प्रेझेंटेशन झालं आहे. सगळे पॉईंट प्रॉपर घेतले आहेत तू. थँक्स. खूपच छान प्रेझेंटेशन झालं आहे. आता फक्त नीट प्रेझेंट कर. शुभम खुश होतच रुहीला म्हणाला. थँक्यू सर. जाऊ का सर मी? रुही शुभमला म्हणाली. हो, रेडी राहा. 1 तासात निघू आपण. शुभम रुहीला म्हणाला. यस सर बोलून रुही बाहेर निघून गेली. आता पुढे. शुभम रागाने कॉन्फरन्स हॉलमधून बाहेर निघून गेला. रुहीच्या डोळ्यात भीती आणि अश्रू दोन्ही होते आणि त्याच क्षणी समोर बसलेला रोहन हलकसं हसत मोबाईलवर मेसेज टाईप करत होता. प्लॅन सक्सेस. त्यावर काही सेकंदातच रिप्लाय आला. गुड. नेमकं काय असं घडलं की शुभम रागाने बाहेर पडला आणि रोहन मात्र खुन्नसी हसत बसला. चला तर मग सुरुवातीपासून बघूया आजचा भाग. थोड्याच वेळाने शुभम आणि रुही क्लायंटच्या ऑफिसमध्ये जायला निघाले. रुही न घाबरता प्रेझेंटेशन दे. हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता आपलं प्रेझेंटेशन क्लायंटला आवडलं की लवकरच आपण आपलं काम सुरू करू शकतो. वेळेच्या आधीच त्यांना प्रोजेक्ट कंप्लीट करून द्यायचा आहे आपण. आपल्यासोबतच त्या जहागीरदार इंडस्ट्रीज या कंपनीला सुद्धा हा प्रोजेक्ट दिला आहे. त्यांच्या आधी आपला प्रोजेक्ट कंप्लीट झाला पाहिजे. शुभम रुहीला म्हणत होता. हो सर, तुम्ही काळजी करू नका. मी माझं बेस्ट देईल. रुही शुभमला आश्वस्त करत म्हणाली. थँक्स. इतकं बोलून शुभम बाहेर बघत काम कसं लवकरात लवकर पूर्ण करता येईल याची मांडणी करत बसला. 10-15 मिनिटातच दोघे क्लायंटच्या ऑफिसमध्ये आले. शुभम रुही आत गेले तर आतमध्ये आधीच रोहन जहागीरदार बसला होता. त्याला बघून शुभमने मनात नसतानाही त्याला हॅलो केलं. हॅलो. रुहीला बघून रोहन तिच्यासमोर हात करतच म्हणाला. तसं रुहीनेही त्याच्या हातात हात देत हॅलो केलं. रुहीचा हात हातात पडताच रोहनने तिचा हात आपल्या हातात घेऊन हळूच त्यावरून त्याचा अंगठा फिरवला. रुही आपला हात त्याच्या हातातून काढायचा प्रयत्न करत होती, पण रोहन मात्र तिचा तो हात सोडत नव्हता. मिस्टर रोहन. शुभम जरा ओरडतच रोहनला म्हणाला. तसं रोहनने तिचा हात सोडला. हां मिस्टर शुभम, बोला ना. रोहन आपण काहीच केलं नाही असं बोलला. कशा आहात मिस रुही तुम्ही? रोहन रुहीकडे बघत रुहीला म्हणाला. रोहन असं बोलतात शुभम आणि रुही दोघे पण रोहनकडे बघायला लागले. रुहीला तसं बघताना बघून रोहन तिच्याकडे बघतच म्हणाला. असं काय बघता माझ्याकडे? ओळखलं नाही का मला? रोहन रुहीला म्हणाला. मी? सॉरी, पण मी ओळखलं नाही तुम्हाला. रुही रोहनला म्हणाली. शुभम काही बोलणार की तितक्यात सेक्रेटरी त्यांना कॉन्फरन्स हॉलमध्ये न्यायला आला. चला सर कॉन्फरन्स हॉलमध्ये. सर येतच आहेत आत्ता. मनोज त्यांच्याजवळ येत म्हणाला. ओके बोलतच सगळे त्याच्यासोबत कॉन्फरन्स हॉलमध्ये आले. हॅलो मिस्टर शुभम. हॅलो मिस्टर रोहन. समीर सरपोतदार आत येतच म्हणाले. थोडा वेळ औपचारिकता पूर्ण करून मिस्टर समीरने रोहनला त्याच्या कंपनीने बनवलेले प्रेझेंटेशन द्यायला लावले. रोहनच्या पीएने जसे प्रेझेंटेशन सुरू केले तसं रुहीच्या आणि शुभमच्या
तोंडावरचा रंगच उडाला. शुभम रागाने रुहीकडे बघायला लागला. रुही तर आता भीतीने थरथर कापायला लागली होती. आता पुढे काय होणार आहे याची कल्पना तिला आलीच होती, पण हे कसं शक्य झालं हे मात्र तिला कळत नव्हतं. आपण निर्दोष आहे हे मात्र आता आपल्याला सिद्ध करता येणार नाही याची तिला जाणीव झाली होती. आपल्यावर कोणी विश्वास ठेवेल का याची तिला कल्पना नव्हती. भीतीने रुहीच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. पण आपल्यामुळे शुभमचा प्रोजेक्ट जाणार याचे तिला जास्त वाईट वाटायला लागलं. कुठेतरी आपल्या निष्काळजीपणामुळे आज हे सगळं घडलं याची जाणीव तिला झाली होती. काय झालं यांना? हे असे का बाहेर गेले? शुभमला रागातच कॉन्फरन्स हॉलमधून बाहेर जाताना बघून मिस्टर समीर रुहीला म्हणाले, सॉरी सर, पण शुभम सरांना थोडी एमर्जन्सी आली आहे म्हणून ते बाहेर गेले. एक्सक्यूज बोलून रुही पण बाहेर गेली. रुही बाहेर आली तर शुभम बाहेर नव्हता, म्हणून रुही पळतच खाली पार्किंगमध्ये आली. तर शुभम जोरात गाडी घेऊन जाताना तिला दिसला. तिला तिथेच बाजूला ड्रायव्हर उभा दिसला, म्हणून रुही त्यांच्याकडे गेली. काका, तुम्ही शुभम सरांकडे गाडी का दिली? रुही ड्रायव्हरजवळ येऊन काळजीने म्हणाली. सर गाडी दे बोलले तर मी नाही कसं बोलणार बाळा? तरी मी बोललोच त्यांना की मी गाडी चालवतो, तर माझ्यावर ओरडले सर. खूपच रागामध्ये होते. काय झालं आतमध्ये? रामू काका काळजीने रुहीला विचारू लागले. खूप काही झालं आहे काका आतमध्ये, रुही रडतच म्हणाली. चला आपण ऑफिसमध्ये जाऊ, रुही कशी तरी रडत रामू काकांना म्हणाली. तर इकडे कॉन्फरन्स हॉलमध्ये रोहन मात्र गेलेल्या शुभमकडे बघून खुन्नसी हसत होता. त्याने आपला मोबाईल हातात घेऊन कोणाला तरी मेसेज केला. प्लॅन सक्सेस रोहन. गुड. तसे लगेच समोरून त्याला रिप्लाय आला. आता मला याबद्दल काय भेटणार? लगेच समोरून मेसेज आला. तुला पाहिजे ते. रोहनने रिप्लाय दिला. ठीक आहे, रात्री भेटूच आपण, समोरचा व्यक्ती म्हणाला. ओके बोलून रोहनने मोबाईल ठेवून दिला. मी 4-5 दिवसांमध्ये मिस्टर शुभमसोबत बोलून घेतो, मग आपण ठरवू काम कसं आणि काय करायचं, मिस्टर समीर रोहनला म्हणाले. का? आता तर त्यांनी प्रेझेंटेशन दिलं नाही, मग हा प्रोजेक्ट मलाच एकट्याला भेटला पाहिजे ना? रोहन समीरला म्हणाला. हो, पण त्यांची काही इमर्जन्सी असेल, त्याशिवाय ते जाणार नाही. त्यांना ओळखतो ना मी. माझ्या बाबांकडून खूप ऐकलं आहे मी त्यांच्याविषयी. आपल्या कामाबद्दल हलगर्जीपणा अजिबात नाही चालत त्यांना. त्यामुळे इमर्जन्सीशिवाय ते जाणार नाही आणि मी माझ्या बाबांवर विश्वास ठेवून त्यांना एक चान्स तर देऊच शकतो, समीर रोहनला म्हणाला. पण समीरचं बोलणं ऐकून मात्र रोहनला खूपच राग येऊ लागला होता, पण तो काहीच बोलला नाही. ठीक आहे, सांगा तुम्ही मला 4-5 दिवसांमध्ये, बोलून रोहन निघून गेला. पण समीर मात्र रुहीचा विचार करत होता. 2-3 वर्षांपूर्वी रुही तिच्या मैत्रिणींसोबत कोकण फिरायला गेली होती. तेव्हा समीरसुद्धा तिथंच त्याच्या मित्रांसोबत आला होता. रुहीला बघताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. तिचा निरागसपणा तर खूपच आवडला होता त्याला. 2-3 दिवस सोबत होते ते, पण ग्रुप मात्र वेगवेगळा. पण तिला सांगू मात्र शकला नव्हता. आज इतक्या वर्षांनी तिला बघून त्याच्या मनात त्या आठवणी
पुन्हा ताज्या झाल्या. रुहीच्या डोळ्यातली भीती, तिच्या डोळ्यात जमा झालेलं पाणी आणि रागात रुहीकडे बघणाऱ्या शुभमचे लालभडक झालेले डोळे आणि शुभमकडे बघून खुन्नसी हसणाऱ्या रोहनकडे बघून समीरला नक्कीच काहीतरी गडबड झालेली असणार याची थोडीफार जाणीव झालीच होती. म्हणूनच समीरने शुभमला एक चान्स देण्याचा विचार केला होता. रोहन कॉन्फरन्स हॉलमधून बाहेर गेला तसं समीरने स्वतः शुभमला कॉल केला. हॅलो मिस्टर शुभम, समीर हियर फ्रॉम सरपोतदार इंडस्ट्रीज. समीर म्हणाला. हॅलो मिस्टर समीर, सॉरी मी असाच निघून आलो. शुभम बोलतच होता की समीरने त्याला अडवलं. इट्स ओके मिस्टर शुभम, सांगितलं मला मिस रुहीने, तुम्हाला एमर्जन्सी आली म्हणून जावं लागलं ते. 4-5 दिवसात तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन द्या मला. मी तसं सांगितलं आहे मिस्टर रोहनला की आपण 5 ते 6 दिवसात ठरवू काम काय आणि कसं करायचं ते. समीर शुभमला म्हणाला. समीरचं बोलणं ऐकून शुभम मात्र खूपच खुश झाला. थँक्स मिस्टर समीर. शुभम खुश होतं समीरला म्हणाला. इट्स ओके, या तुम्ही 3-4 दिवसांमध्ये माझ्या ऑफिसमध्येच. ओके बोलून समीरने कॉल कट केला. रोहन खूपच खुश झाला होता. कुठेतरी आपला प्रोजेक्ट अजून आपल्याकडे आहे याचं त्याला थोडं समाधान वाटत होतं. तो तसाच ऑफिसमध्ये आला. केबिनमध्ये बसून शुभम आजच्या प्रेझेंटेशनचा विचार करत होता. त्याला रुहीचा खूपच जास्त राग येत होता. रुही असं काही करल याची शुभमला थोडीशी पण अपेक्षा नव्हती. रुहीने असं का केलं असेल, काय भेटलं तिला असं करून, हा विचार करूनच त्याला जास्त राग येत होता. शुभम ह्याच विचारात होता की त्याला केबिनमधून रुही आत ऑफिसमध्ये येताना दिसली. तसं शुभम रागातच केबिन बाहेर येऊन रुहीवर येण्याची वाट बघत बसला. शुभमच्या तोंडावर असणारा राग बघूनच आज कोणीतरी शुभमची शिकार होणारच आहे याची जाणीव होऊनच सगळे थरथर कापायला लागले. त्याला इतक्या रागात आजपर्यंत कोणीही बघितलं नव्हतं. शुभ्रा आणि साक्षी दोघीसुद्धा शुभम बघणाऱ्या दरवाजाकडे एकटक बघत होत्या आणि ती रुही नसावी याची देवाकडे प्रार्थना करत होत्या. क्रमशः शुभम रागाने कॉन्फरन्स हॉलमधून बाहेर गेला. रुहीच्या डोळ्यात अश्रू होते आणि रोहन मात्र मोबाईलवर प्लॅन सक्सेस असा मेसेज करत खुन्नसी हसत होता. नेमकं काय घडलं होतं आतमध्ये? खरं दोष कोणाचा आहे? शुभमचा विश्वास तुटला का कायमचा? पुढे काय होणार हे जाणून घ्यायला पुढचा भाग नक्की बघा. स्टोरी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.